Good morning, guys. A very good morning to you all. आज तर वेळ झालाय बोर ब्लॉक करायला. मग म्हटलं की ॲटलिस्ट मी चालू करतो. कारण कन्सिस्टन्सी इज द की. कळशी ॲज अ रिझल्ट आता आम्ही चिकन डोसा बनवणार आहे. डोशाचं बॅटर ऑलरेडी आहे. काल चिकन बनवलं होतं त्याचं लेफ्ट ओवर आहे. मग आता पाहिजे मस्तपैकी चिकन डोसा बनाएंगे और आपको दिखाएंगे. तर आम्ही ऑलरेडी वापरलं होतं थोडंसं झोपलं आहे. ते आता काढून घेतो एका बाउलमध्ये. थिकनेस बघा एकदम क्वालिटी भाई. पेपर डोसा हॅक. डोसाच्या बॅटरमध्ये पाणी जास्त टाका, ऑटोमॅटिक तुमचा डोसा एकदम पातळ होऊन जाईल. तर आपला हॅक सक्सेसफुल झाला आहे. आपल्याला पेपर डोसाचं लॉजिक कळून गेलं आहे. मी आता मोठावाला बनवला आहे. बारीकवाला तयार आहे माझा. दिसतोय का? हा नॉर्मल डोसा आणि हा बारीक केला. आता मी अजून एक करतोय, अजून बारीक आहे. और छोटू ब्लॉग में आ चुका है. छोटू नहा के तैयार है. हमारा पेपर डोसा ऑलमोस्ट रेडी है. आज छोटूची जरा लागले. दीवारों के कान होते सुना था. बीवी की तो और तेज होते. छोटू इन द हाउस. छोटू झालाय सर्दी, खोकला, घसा. ॲक्च्युली इकडे ना वेदर खूप एकदम बोगस चालू आहे. डायरेक्ट काल परवा 20-25 डिग्री, आज सकाळी डायरेक्ट 6 डिग्री. तो उससे छोटू का तो तब्येत बिगड़ेगा ही. दिसते तुम्हाला वाफा. व्ह्यूज का बरं नाही देते काय तुम्ही आम्हाला? तेच तो का बरं नाही देते? कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब वॉच आवर यूट्यूब चॅनल प्लीज. गायस, आमचं भांडण झालंय. आत्ता मी राग भरली. व्लॉग मध्ये पण यायची इच्छा नाही. बघितलं का गायस? कॉमेंट करा काय करू. रुसलेला बायकोला बनवण्यासाठी. हेलो फ्रेंड्स, चाय पी लो. अब होगी है शाम. ठीक आहे, आज आम्ही चाललो आहे एक नवीन एरियामध्ये. म्हणजे न्यू फॉर तन्वी बेसिकली. आम्ही चाललो आहे आज कॅनरी वॉफला फिरायला टाईमपास. ॲक्च्युली वेदर खूप बकवास आहे. आम्हाला घरात बसून एकदम जाम बोर झालं खूप सारं. आणि अजूनही राग आलेला आहे. मग मी रागा घेऊन चाललोय तिला. चॉकलेट खायला देतो तिला किंवा आईस्क्रीम घेऊन देतो. कॅनरी वॉफला जाऊ. कॅनरी वॉफला थोडंसं फिरू. कॅनरी वॉफ खूपच प्रॉपर. मूवीजमध्ये तुम्ही लंडन बघता ना, उंच बिल्डिंगा, एकदम पॉश, तसा एरिया आहे कॅनरी वॉफ. तिथे जाऊ आणि तुम्हाला अपडेट देत राहू. ओके. अजून एका जागे टॉटनम कोर्ट रोडला उतरलो आणि इथे ना अशी एक सेक्शन आहे जिथे पूर्ण स्क्रीन आहे. आता चालू झाली ॲडव्हर्टाइजमेंट. थांबा, दिसेल तुम्हाला पण. इथे चालू झाली हळूहळू. पूर्ण त्यांचा असा मोठा हॉल आहे स्क्रीन्सने भरलेला. तिथे पूर्ण ॲड वगैरे किंवा काही पण असतं ते प्रेझेंट करतं असं. बघा आता चालू होतं हळूहळू पूर्ण. द रूफ इज लाइटिंग कम्प्लीटली. Oh my God, just look at that. गॅलेक्सी सारखं हे केलं पूर्ण. इथे पूर्ण गर्दी आहे. पूर्ण सगळे लोक फोटो वगैरे काढतात.
कोर्ट रोड एक एकदम क्वालिटी एरिया आहे. ते काहीतरी चालू आहे वाटतं, मार्केटिंग इव्हेंट काहीतरी लसचं मार्केटिंग वगैरे चालू आहे. अँड देन बिझी एरिया आहे बराच, कारण सगळे बऱ्यापैकी मॉल वगैरे सगळे इकडे आहे. आता आम्ही 1-2 स्टोर चेक करायला चाललो आहे पूर्ण. स्टोर चेक करून तुम्हाला सांगतो. ज्वेलरी शॉपिंग करायला. हां, ज्वेलरी शॉपिंग बघतोय आम्ही, जरा काहीतरी बघतो, चेक करतो. आम्ही ऑक्सफोर्ड स्ट्रीटला बराच वेळ फिरलो. आता आम्ही कोविन गार्डन म्हणून एरिया थांबायचं आहे का? कोविन गार्डन म्हणून एरिया आहे बेसिकली. तर कोविन गार्डनला चाललो आहे आता. पण माझा तेवढं पाऊस आला जस्ट एकदम जोरात. ऊन आहे बाहेर पण मग पाऊस आला आहे. मग आता बघ थोडं थांबतो आणि जातो. गाईस, पंजाबी म्युझिक ऐकायला येत आहे का? पंजाबी म्युझिक. So should I give you the money that she deserves to get paid? And do you believe that if anybody else come up here? मी आता आलो आहे कोविन गार्डनला. एकदम भारी वेदर आहे आणि नाहीतर भारी नाही, थंडी वाजते. हा म्हणजे थंड भारी वेदर आहे. आणि इकडे मस्त सगळे शॉप्स वगैरे सगळ्या ब्रँडचे शॉप्स बघितले मी आत्तापर्यंत. सगळ्या एकदम लोकल ब्रँड पण बघितले सगळे प्रत्येकाचे. इकडे मस्त मूवी चालू आहे. तो श्रेकवाला आहे का? बापरे, इतकं वारं आहे. वाऱ्यामध्ये इतकं मस्त मूवी चालू आहे इथे. आम्ही आत्ता घड्याळ बघत होतो इथं. आम्हाला आत्ता 23 lakhs ना? यस 23 is 25 lakhs in rupees, guys. Of course it's नाही बरोबरी काय. मला नाही माहित नाव. 74,000 GBP. काय 75 लाख गाईस. म्हणजे कसं वेगवेगळे ब्रँडचे घड्याळ, वेगवेगळे जेकब अँड को. आणि आम्ही बघा इथे साधे फुटफुट जेकब अँड कोचं घड्याळ आज मी पहिल्यांदा रिअल लाईफमध्ये बघतोय. जेकब अँड कोची प्राइस आहे फक्त 94,500 पाउंड. म्हणजे किती झाला तो कन्वर्टेड इनटू 95 लाख गाईस. आपल्या आम्ही आता एकदम भारी बिल्डिंग स्पॉट केली, एकदम सिनेमॅटिक. किती सुंदर आहे. काय स्वप्नील जोशी झालं ना, हे काय आहे हे किती सुंदर आहे. इट्स लवली. इट्स व्हेरी प्रिटी. थंडी वाजलं काय करावं माणसाने, जोरात पळत जा म्हणजे थंडी निघून जाते अंगात. भैया मेरे लिए रुको.